सृष्टीचा स्वाद टाकून आम्हा सर्व सेवकांना बहुमूल्य अशी देवी शक्ती फुटामध्ये वाटून दिली आणि आमचं जीवन ज्या गरिबीमधून गेलं होतं सुखमय आमचं जीवन करण्यासाठी बाबा जुमदेजींनी मानव धर्मामध्ये आम्हाला सामोर करून आमचं दुःख दूर केलं आणि आमच्या जीवन हा सुखमय केला। ज्या देवी शक्तीला आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी जरी बघू शकलो नाही पण त्याचे चमत्कार प्रत्येक स्त्रीने प्रत्येक सेवकाने प्रत्येक सेवकीने प्रत्येक बाळगोपालाने आपल्या आत्म्यामध्ये पाहिलेले आहेत। म्हणून ह्या जगामध्ये महान त्यागी बाबा जुमदेवजींनी जो मानव धर्म स्थापन केला आणि जी देवी शक्ती आहे ती जगाच्या पाठीवरती कुठेही सापडणार नाही। म्हणून ह्या प्रसंगी निमचे काकाजींनी आम्हाला खूप असं बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सर्व आदरणीय मंचातर्फे उपस्थित सर्व सेवक सेवकी आणि बाळगोपालतर्फे त्यांचे धन्यवाद देतो। त्यानंतर वेळात वेळ काढून आमच्या या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहिले माजी आमदार उमरेड विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार श्री माननीय महोदय सुधीर भाऊजी पारवे यांचे सुद्धा आगमन झाले। त्यांना मी नम्र निवेदन करीन की त्यांनी मंचावर येऊन आपले स्थान ग्रहण करावं आणि त्यांचं स्वागत श्री माननीय अनिलजी तनमले साहेब करतील असे मी त्यांना नम्र निवेदन करतो। परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज मी या गावी भव्य सेवक संमेलन चालू आहे। संमेलनमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम आहे। तसेच आपले सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम आहे। तसेच आपल्या सर्वांची आई वाराणसीबाई ह्या सुद्धा उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम आहे। तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मंडळाचे अध्यक्ष राजूजी मदनकर साहेब उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम आहे। तसेच माननीय मोरे स्वामी गभणे साहेब उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम आहे। आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री मोरे साहेबजी गभणे साहेब सहसचिव उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम आहे। तसेच मनोहरजी देशमुख साहेब उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम आहे। तसेच सुरज अंबुले माननीय श्री प्रवीणजी उराडे साहेब उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम आहे। तसेच वासुदेवजी पडोळे साहेब हे सुद्धा यांना माझा प्रणाम आहे। तसेच भेंडारकर साहेब उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम आहे। तसेच विठ्ठलरावजी शिवसागर साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम आहे। संदीप महाकाळकर हे नाही आणि मन सर्व सेवा सेविका आणि बालगोपाल उपस्थित आहेत यांना माझा सगळ्यांना पहा बाबांनी भक्तीद्वारे शक्ती मिळवली आणि सर्व सेवकांना वाटून दिला। पण ज्यावेळेस मी दौरा घेतला राजुल्याने चापे गाडीवरून दौरा राजुल्याने घेतला तो मुक्कामी दौरा दिला होता बाबा जुमदेवजींना। तेव्हा आम्ही फक्त 4 सेवक होतो पण बाबांनी चापे घेऊन दौरा घेतला। बाबांनी काय म्हटला सेवक राजूला किती लांब आहे बाबा तिथून 9 किलोमीटर 9-10 किलोमीटर येते गरीब सेवक आहेत म्हणे। राजुल्याला 2-4 सेवक आहेत पण गरीब आहे। जर दौरा राजुल्याचे शेवट घेत असतील चटणी भाजीचा दौरा देऊ म्हणजे वरण भात पोळी भाजी पण गोड पदार्थ नाही कारण का गरीब आहे। तो बाबा त्यांच्यापर्यंत कोण जाईल तुम्ही जा
ठीक आहे. त्याचा पहिले सेवक चापेगिरीला कार्यकर्ता मांडवे सेवक होता, तो आला. आल्याच्या नंतर आपल्या आधी म्हणते आम्ही दौरा घेतला, ठीक आहे म्हणलं. पण म्हणते तुम्ही दौरा घेऊन राहिले का? आमचे चारही सेवक आम्ही जमा झालो, चारच सेवक होतो. एक सेवक नाही म्हणते, दुसरा सेवक म्हणजे थंडीचा वेळ आहे म्हणते, कारण कार्तिक महिना चालू होता, त्यावेळी थंडी खूप पडत होती. पण एक मुखांना शब्द निघाला सेवकांना, आज जो शब्द बाबांनी दिला उद्या भेटणार, मागाल तरी दौरा भेटणार नाही, म्हणून हा शब्द तोडायचा नाही, आपण दौरा घेऊनच टाकू. त्यावेळेस दौरा घेतला. दौरा घेतल्याच्या नंतर 2-4 दिवसामध्ये तो बाबाला तिथंच समजला, बाबा आत्मज्ञानी गुरु होते. जे मी राजवल्यात बोलत होतो ते बाबाला तिथं समजत होतं, मोठा नागपूरला. एवढी महान कृपा मिळवली त्यांनी. 2-3 दिवसानंतर बाबा चापेगडीला आले, मी खाचराजवळ उभा होतो. तेव्हा विचारलं बाबांनी, म्हणतं गाव बसले, मुंडे शोकाच्या ती मंच होता. राजला शोक आल्यावर का म्हणते, झालं उभा हो म्हणलं. कसं झालं म्हणलं. बाबा म्हणला तिथं दौरा होता आणि आपला दौरा घ्यायचा आहे का म्हणजे. तू जेव्हा घरून शब्द दिला तेव्हा मी समजलं म्हणजे आपल्या शोक दौरा घेऊन राहिले, मला समजलं म्हणजे दिला म्हणते दौरा म्हणलं. मग मुक्कामी दौरा बाबा तुमच्याकडे राजला दिला. आई वगैरे होती त्यावेळेस, कोणी मार्गाचा दौरा झाला. आणि दुसऱ्या दिवशी तेथून दौरा जाणार होता मोठा परसोडी. कल्याण नदी आहे, तिला पाणी होता, खाचा तेथून जात नव्हता, म्हणून डोंगर गाळा होता. त्यावेळी मी 15 रुपये डोंगा केला, जेवढ्यामध्ये 15 रुपयामध्ये. मग आम्ही त्यावेळेस सोनसुरे साहेब वगैरे हे होते त्या दौऱ्याने. आणि लोहाऱ्यामध्ये गेल्याच्या नंतर आम्ही गाडीवर थांबलो. टावेल काढला हाताला, बाबा तुम्ही येता बाबा. दुसऱ्या सगळ्या टावेल घेतला, आई हाताला आईने बसवला. मग त्याच्यानंतर खातर आला. तेथून दौरा गेला कुठं परसोडीला, त्याचा मुक्कामी दौरा झाला. आणि मुक्कामी दौरा झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सामाजिकामध्ये सामाजिक होते माझे ज्येष्ठ मार्गदर्शक ढोलमारा शंकरराव, तुला ढोलमार दौरा यावं लागला. बाबा आराम करत होते. अजी म्हणला उद्या येईल ना, म्हणून मी येईल म्हणलं दौरा तुमच्या. नाही म्हणलं तू बाबाला शब्द दे. तेव्हा मी बाबांना, बाबा कसा का शेव ढोल मध्ये दौरा शब्द देऊ नको म्हणलं, जमला तर दौडी नाही तर शब्द दिला तर तोडता येणार नाही. पण त्या दौऱ्यात गेलो. तिथून दौरे झाले होते 3, दहेगाव, चिखलाबोडी आणि हिवरा. पण आपला शब्द काय होता, ढोल मारायचा. दौरा झाला तिथे बाबाला म्हणला, बाबा म्हणला मी चालतो गावला. ठीक आहे म्हणलं. आज दौरा कोणता आहे म्हणलं, दहेगावला. उद्याला चिखलाबोडी, परवाला हिवरा. हिवऱ्यातून तू जा म्हणजे आपल्या राजुल्याला, मी जातो आपल्या गावले म्हणते नागपूरला मध्ये. ते 3 दौरे घ्यायला लागले. मग 3 दौऱ्यात बाबा नागपूरला गेले, मी राजुल्याला. म्हणून शब्द हा भगवान आहे, शब्द हा भूत शैतान आहे. आपण जर भगवानचा विश्वास केलो सगळं काय भेटते. जे म्हणलं ते या मार्गात भेटते. मी छोटासा अनुभव सांगतो आपल्या घरगुती. बाबाजवळ काही कमी नाही आहे. बाबा जुंदून हे जे तिजोरी दिले नाही, या तिजोरीला राखणे 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचे पालन आहे. माझ्या मुलाचा लग्न कोरोनामध्ये झाला आणि 4 लग्न होते त्या गावले. 4 लग्न होते. आता त्याला योग मिळाला, या मुलाला योग मिळाला नाही. पण आता कुणाची आशा का माझ्या बरोबर लग्न झाले त्यांना योग मला नाही. म्हणून मी एका डॉक्टरकडे पाठवला, तांदूळकर, मोठा पेट्रोल पंप. कसा पार्टनरशिप होईल हे सांगू शकत.
पाठवला. त्यांनी सांगितलं का ही औषध तपासलं सांगितलं का ही औषध देतो 2-3 हजाराची. याच्यात जर आराम पडला तिला येऊन घेण्यात येणार नाही. आता घरी होते काय एक 2 वर्ष झाल्या तिने काय करायचं दवाई पुन्हा 2 दिवस खाल्लं पुन्हा खाल्लं नाही. मग 2-4 महिन्यात तिची आई आली. ती काय म्हणते मी आपल्या गावल्या मुलीला नेतो म्हणते आपल्या गावल्या डॉक्टरकडे तपासतो म्हणते पैसा निघाला. पण एक शब्द मुखातून निघाला. कोणता निघाला? कशा करता पण डॉक्टर पाहिजे. आमच्या जवळ एवढा मोठा डॉक्टर आहे. आमच्या जवळ एवढा मोठा डॉक्टर आहे. आम्हाला त्या डॉक्टरची गरज नाही. पैसा नाश करण्याची गरज नाहीये. पुन्हा आमचं बोललीच नाही. त्याच्या 2 दिवसांनी मी स्वप्नामध्ये निघालो. जंगलाच्या इकडे साळवा गाव या ठिकाणी नर्सरी आहे. पण मी पाहिली नव्हती पण स्वप्नामध्ये पाहिली. पैदल निघालो. नर्सरीमध्ये गेलो. ऑफिस होता, स्लॅबचा मकान होता, टेबल होता आणि तिकडे एक बाई. त्या बाईजवळ गेला. तिने सांगितलं मला झाड पाहिजे. मला काय पाहिजे? झाड पाहिजे. त्या शब्दात ती बाई बोलली नाही. दुसऱ्या शब्दात दिला मला आंब्याचं झाड पाहिजे. तेव्हा त्या शब्दाला बोलली नाही ती बाई. तिसरा शब्द दिला. आपली मर्यादा किती शब्दावर? 3 शब्दावर. तिसरा शब्द दिला तर मला आंब्याचं झाड पाहिजे. ठीक आहे मध्ये थांबा इथं म्हणते मी नर्सरी मधून आपला रोप वाटी घेतली. तेव्हा त्या बाईना एक आंब्याच्या झाडाला एवढा त्याला एकच आंबा. त्याला एकच आंबा. तो घेऊन घरी आलो. घरी आल्यानंतर दवाई घेतली नाही, काही नाही घेतली. पण योग बाबाने दिला. तिला योग मिळाल्याच्या नंतर त्या बाईला 8 महिने झाले. 8 महिन्याच्या नंतर पुन्हा जागृती बनली मला त्याच मुलाची. 3 व्यक्ती आले त्या मुलाला घेऊन. मी आता एक मकान आहे, थोडीशी पोहोच आहे. पोहोच मध्ये दरवाजा उभा होतो. ज्याचा जो पाल होता तो मनामध्ये होता. एक व्यक्ती त्या अंगात, एक व्यक्ती त्या अंगात. आणि त्याला पूर्ण कपड्यानं म्हणजे तोंडापासून पायापर्यंत झाकून मला म्हणतात हा पाल घ्या. द्यायला म्हणलं आणलं घेतलो असे हात केलो. त्यावेळेस त्यांनी तो पाल माझ्या जवळ दिला. आणि जो कपडा होता छात्यापासून डोक्यापासून त्याने उलट वर केला. तेव्हा तो ओठाली आला. तो एक कार असा माझ्याकडे पाहत होता. कमीत कमी 5-7 मिनिटं पाहला. बनवलेच होतो. आणि एवढाले बाल पण डिलिव्हरी व्हाले. त्याच्यानंतर घेतला तो पाहता मग जाग संपला. तर त्याच्या 15 महिन्यांना डिलिव्हरी झाली. तो चेहरा जो स्वप्नात दाखवला तो चेहरा त्या मुलाचा. आज तो मुलगा 2.5-3 वर्षाचा आहे. केवढी कृपा आहे बाबाची. म्हणून सगळं देते. ज्याला संतान नाही संतान देते. ज्याला मुलगा पाहिजे मुलगा देते. पण आपले नियम पाहिजे. म्हणून या 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचे पालन मी बी करीन एवढे बोलून आणि तुम्ही करा एवढे बोलून मी आपले 2 शब्द पुरे करतो. नमस्कार. शेवक्यांतर्फे काकाजीला धन्यवाद देतो. यानंतर उमरेड विधानसभा क्षेत्रातील माजी आमदार श्री माननीय महोदय सुधीर भाऊ पारवे या शुभप्रसंगी साहेब आम्हा 2 सर्व शोकांना मार्गदर्शन करतील असे मी त्यांना नम्र निवेदन करतो. सर्वात प्रथम आपण मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जोगदेवजी यांच्या पावन स्फूर्तीस अभिवादन करतो. आई वाराणसी आई यांच्या पावन स्फूर्तीस अभिवादन करतो. भगवान बाबा हनुमानजी यांना अभिवादन करतो. आपण थोडंसं प्रणाम करूया.
भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुगदेव जी को प्रणाम। परमात्मा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगरच्या वतीने मौजा कुही परिसरातील सर्व सेवकांच्या वतीने मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन या ठिकाणी संपन्न होते आहे। या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आमचे ज्येष्ठ बंधू परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे अध्यक्ष आदरणीय राजूजी मदनकर भाऊ, या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे सहसचिव आदरणीय मोरेश्वरजी गबणे भाऊ, या कार्यक्रमाचे आयोजक सन्मान्य शेषराव भाऊ वैद्यजी, सन्मान्य रमेश भाऊ धानिवळजी, कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून लाभलेले परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय मनोहर भाऊ देशमुखजी, आदरणीय सूरजरावजी अंबुले भाऊ, आदरणीय प्रवीणजी उराडे भाऊ, आदरणीय वासुदेवजी फडोडे भाऊ, आदरणीय भगीराजी जिपकाटे भाऊ, आदरणीय टिकारामजी भेंडारकर भाऊ, आदरणीय विठ्ठलजी क्षीरसागरजी, आदरणीय संजयजी महाकाळकर, व्यासपीठावर उपस्थित आता थोड्या वेळामध्ये गेलेले पेड विधानसभा क्षेत्राचे आमदार सन्मान्य राजूजी बारवे, सन्मान्य संजय भाऊ विश्रामजी, या शाखेचे उपरेड भिवापूर पुरी या शाखेचे संपूर्ण सेवक बांधव कार्यकर्ते, वेगवेगळ्या गावातून जिल्ह्यातून आणि इतर ठिकाणून आलेले संपूर्ण सेवक बांधव भगिनी तरुण युवक मित्रांनो, वेळ कमी आहे, अगदी थोडक्यात हे करायचं आहे, 4 वाजता संपवायचं आहे आणि मान्यवर आमचे भाऊ पण बोलायचे आहे, म्हणून थोडक्यातच घेतोय की सर्वात प्रथम एवढं सांगेन की ज्या गोष्टी शासनाला शक्य झाल्या नाही त्या गोष्टी शक्य करण्याचं काम मानव धर्माचे संस्थापक महात्मा बाबा जुगदेवजीच्या आशीर्वादाने या ठिकाणी फार मोठी क्रांती त्यांच्या वैचारिक दृष्टिकोनातून, वैचारिक पातळीतून, त्यांच्या विचारातून खऱ्या अर्थाने या संपूर्ण मानव समाज बांधवामध्ये घडवण्याचं महत्त्व कार्य बाबांच्या माध्यमातून या समाजामध्ये झालेलं आहे। फार मोठा आमूलाग्र बदल खऱ्या अर्थाने या समाजात झाला। समाजामध्ये जे राष्ट्रसंत सांगतात माझं माणूस द्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे, जे जे संत होऊन गेले त्यांनी या समाज मनावरती या समाजाला आदर्श बनवण्याच्या संकल्पना सांगितल्या, पण हे सांगण्यापुरतं राहिलं, परंतु महात्मा जुगदेवजी बाबा यांच्या विचारातून संपूर्ण कार्यकर्त्यांनी आणि सेवकांनी त्यांचे जे विचार होते ते आत्मसात करून समाजामध्ये परिवर्तन आणलं। त्या परिवर्तनाचा आज भाग असा दिसतोय की या ठिकाणी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, पुरुष भगिनी मोठ्या प्रमाणात आहे। एक पॉम्पलेट जरी एका कार्यकर्त्याला मिळालं तर तो कार्यकर्ता कुठलाही होऊ द्या, या पेंडॉलमध्ये राहिलेला कार्यकर्ता त्याला लगेच आपल्या व्हॉट्सअप वरती घेऊन स्वतः मी कार्यकर्ता म्हणून सगळ्याला सहकार्य करण्याची भूमिका हे संमेलन या ठिकाणी ही सांगण्याची भूमिका ठेवणारा कार्यकर्ता समर्पित भावनेतून कोणत्याही गावाला कार्यक्रम राहू द्या, हा माझा कार्यक्रम आहे, माझे बाबा आहे आणि चांगल्या विचारांचा पगडा त्या ठिकाणी असतो, म्हणून सातत्याने लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम करतात। या ठिकाणी सांगत असताना वाईट व्यसनापासून हा समाज दूर गेला पाहिजे, अंधश्रद्धेचं निर्मूलन झालं पाहिजे, त्या ठिकाणी चांगल्या विचाराचा पडला पाहिजे। याकरता सातत्याने आपल्या 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियमाच्या आधारावरती या समाजाला बांधून ठेवण्याची किमया, या समाज किमया म्हणता येणार नाही, ते एक दिलेले विचारच आहे, अमूल्य असे विचार आहे, पण ते विचार जेव्हा आपण आचरणात आणू तेव्हा, आणि हे सगळं आचरणात आणून खऱ्या अर्थाने समाज घडवण्याचं काम, समाजामध्ये माणूस घडवण्याचं काम या सगळ्या बांधवांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने झालेलं आहे। आणि
आणि सत्य मर्यादा प्रेम या 3 शब्दामध्ये एवढा अर्थदंड आहे. सत्याच्या मार्गाने कधी कधी सत्य जे आहे कडवं राहतं पण ते जीवनाचं सार्थक करणार असतं. मर्यादेतून वागण्याचं काम या ठिकाणी या विचारात सांगितलेलं आहे. संपूर्ण जगाला प्रेम अर्पावे. या समाजामधून जे सजीव निर्माण झालेले आहे सगळं हा समाज सोडून जाण्याकरता आहे. परंतु आज बाबा जुमदेवजी महाराज या ठिकाणी महात्यागी जुमदेवजी बाबा जरी या ठिकाणी आपल्याला दिसत नसेल परंतु त्यांच्या विचाराच्या माध्यमातून या संपूर्ण परिसरामध्ये आज ते ऐकत आहे. माझे सेवक बांधव काय करतात आहे, या विचारांचं पालन करतात आहे का, या सगळ्या गोष्टी त्यांच्या विचारांनी या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात अजरामर आहे. ते नेहमीसाठी अजरामर राहणार आहे. त्यांच्या गोष्टी विचारात राहणार आहे. म्हणून हे कार्य करत या समाजामध्ये दुःखी कष्टी आपत्ती आलेला माणूस असेल त्यांच्या आपत्ती दूर करण्याचं काम या सगळ्या विचारांच्या माध्यमातून फार मोठी क्रांती या सेवक संमेलनाच्या माध्यमातून मानव धर्माच्या या संमेलनाच्या माध्यमातून परमपूज्य महान त्यागी जुमदेवजी महाराज यांच्या विचारात झालेली आहे. मी अधिक वेळ न घेता या प्रसंगी जे आपण काम करताय ते महान कार्य आहे. संपूर्ण परिवार हे खऱ्या अर्थाने एक चांगले आदर्श परिवार झालेले आहे. आदर्श वागणूक त्या ठिकाणी आलेले आहे. आदर्श विचार आलेले आहे. म्हणून हे फार मोठी क्रांती घडवण्याचं काम या संमेलनाच्या माध्यमातून सातत्याने या परिसरामध्ये होत्या. जे या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले ते पण सगळं पालन करतात आहे. आमच्यासारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला पण खऱ्या अर्थाने एक फार मोठी दिशा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळतं. आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये जेव्हा एखादी सभा राहते तर चला 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 एवढी खुशामत करावं लागते. फार मोठं संघर्ष करावा लागतो राजभाऊ. परंतु या ठिकाणी आपल्या सगळ्या लोकांना नतमस्तक झालं पाहिजे, सलाम केला पाहिजे की एकदा माहीत झालं तर कुठलीही टाचणी पडली तरी त्याचा आवाज येणार नाही. या ठिकाणी आवाज येणार नाही. त्या पद्धतीने सगळा आवाज असा जातो त्या टाचणीचा की नाही हे माझं काम आहे, मला जायचं आहे, मला विचार ऐकायचे आहे. एक वेळेस त्या ठिकाणी जेवण भेटलं नाही तरी चालेल. जेवणासाठी कुठे लक्ष न देता विचारांकडे लक्ष देणं, मार्गदर्शनाकडे लक्ष देणं, त्याला अग्रक्रम देणं ही महानता खऱ्या अर्थाने बाबा जुमदेवजींच्या आशीर्वादाने सगळे लोक ऐकतात. म्हणजे विचाराला खऱ्या अर्थाने महत्व देणारा हा संपूर्ण समाज बांधव सेवक बांधव हे खऱ्या अर्थाने कोटी कोटी अभिनंदनास पात्र आहेत. त्यांना किती काही सलाम केला तरी कमी आहे. ते महंत कार्य आपल्या माध्यमातून होत्या. सगळ्याला खऱ्या अर्थाने मी प्रणाम करतो. मला बोलले संधी दिली, माझं स्वागत केलं, आयोजनकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. सगळ्यांना प्रणाम करतो. जय परमात्मा. धन्यवाद. धन्यवाद. सलाम करू भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा नमस्कार. परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने आणि बाबाच्या आदेशाप्रमाणे मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन एकविरा नगर पांडेगाव रोड पुई या ठिकाणी होत आहे आणि त्यानिमित्त चर्चा बैठक सुरू आहे. या कार्यक्रमामध्ये सृष्टीचे निर्माता आणि बुद्धीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. भगवंताला माझ्या प्रणाम. आपल्या सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे प्रणेते परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. बाबाला माझ्या प्रणाम. बाबाला वेळोवेळी भगवत कार्यामध्ये सहकार्य करणारे आपल्या मातोश्री वाराणसी डोंगरीकर उपस्थित आहेत. आईला माझ्या प्रणाम. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य राजूजी मदनकर साहेब उपस्थित आहेत. साहेबांना माझे नमस्कार. आजच्या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय मनोहरजी देशमुख साहेब उपस्थित आहेत. साहेबांना माझे नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष सन्माननीय प्रवीण उराडे साहेब उपस्थित आहेत. साहेबांना माझे नमस्कार.
तसेच परमपूज्य परमात्मा एक शिवक मंडळाचे संचालक सन्मान्य क्षीरसागर साहेब पडोळे साहेब, जितकडे साहेब, भेंडारकर साहेब आणि यांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच ज्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे असे शेषरावजी वैद्य, रमेशजी धंजोळे आणि त्यांचे सर्व सहकारी वर्ग, उमरेड शाखेचे सर्व त्यांचे सहकार्य बंधू, तसेच परमपूज्य परमात्मा एक शिवक मंडळाअंतर्गत मंचकावर बसलेले सर्व मार्गदर्शक मंडळी आणि या अगोदर या विभागाचे, उमरेड विभागाचे आमदार राजूभाऊ पारवे आणि आता नुकतेच बोलून गेलेले सुधीर भाऊ पारवे, आदरणीय मंच, महावितरण कंपनीचे अभियंता वंजारीजी, जिल्हा परिषद अध्यक्ष, सर्व कुई परिसरातील आणि कुई गावातील सर्व मान्यवर मंडळी आणि समोर बसलेले बाबाचे सेवक सेविका, बाळगोपाळ, सर्वांना माझा नमस्कार. पहा सेवक बंधूंना वेळ कमी आहे आणि या वेळेअभावी मी जास्त काही बोलू शकणार नाही आणि खरोखरच हा जो कुई परिसर आहे बाबाच्या हयातीपासून बाबाच्या खांद्याला खांदा लावून बाबाच्या पावलावर पाऊल टाकून तत्वशब्द नियमाचे पालन करणारा हा परिसर आहे, याची जाणीव आहे. म्हणून शेवटून तुम्हाला जास्त काही मार्गदर्शन मला करता येणार नाही, कारण की माझ्यापेक्षा तुम्ही अनुभवी सेवक इथं बसलेले आहात. जे का रंगले गांजले त्याशी मनी जो वापरले, या प्रकारे महात्यागी बाबा जुमलेजींनी भगवंताला प्राप्त करून खरोखर आपण गोरगरीब दुःखी सेवकाला जवळ घेतलं आणि आपले जे दुःख होते, जे आपल्याला संकट होते, ते खरोखर बाबांनी कोणत्याही प्रकारची दान दक्षिणा घेता भक्तामध्ये आपल्याला हे वाटून दिलेले आहे. आणि खरोखर आपण पाहिलेलं आहे या मार्गात येण्या अगोदर पुष्कळ फिरलो, इकडे तिकडे फिरलो, सर्व काही आपण देवी देवता केल्या, जानते पाहिले, सर्व काही केलं, पण कोणत्याही ठिकाणी आपला तारा लागला नाही. आणि खरोखर आपल्या एका शब्दाने महात्यागी बाबा जुमलेजींनी हा मार्ग सोडला. त्यामुळे आपण खरोखरच आपले जीवन आणि आपलं कुटुंब सुखी झालं. सर्वबंधूंनो, बाबांनी आपल्यासाठी फार काही करून दिलेलं आहे, पण त्यामध्ये कुठेतरी आपण गडबड करत आहोत. आपले महेंद्रजी मोडघरे मार्गदर्शक मोडगा यांनी जे मार्गदर्शन केलं, सुंदर असं मार्गदर्शन केलं. बाबाच्या हयातीमध्ये तो जो मार्गदर्शक होता त्यांनी जे नाव घेतलं, मी नाव घेत नाही, आणि खरोखरच त्यांचे भजन मंडळ सुद्धा चांगला होता. त्या व्यक्तीला मी जेवढून ओळखतो आहे, मार्गदर्शक तिकडे भटकला म्हणून खरोखर मोडगडेजी इकडे तिकडे भटकले नाही, त्यांना जाणीव होते. असे भटकणारे लोक आणि भटकवणारे लोक आमच्यासारखे, माझ्यासारखे, शिवबंधूंनो लक्ष ठेवा, शब्दाकडे लक्ष ठेवा, मी कुणालाही दोषारोपण करत नाही. माझ्यासारखे भटकवणारे लोक आपल्यामध्ये आहेत. बाबांनी मंडळ स्थापन करून दिला, दूध दिले काढल्या होत्या, बँक तयार केलेली होती, ग्राम भांडार सुद्धा होता. इथं कोणीही दुसरे कोणी या संस्थेला डुबवणारे आलेले नाही. तुमच्या आमच्या सारख्या सेवकांनी या संस्था डुबवलेल्या आहेत. मी सुद्धा त्या बँकेचा संचालक होतो. आणि तुम्हाला जाणीव आहे, मी जास्त वेळ मी घेऊ शकत नाही, कारण की साहेबाला बोलण्याची संधी मला द्यायची आहे. कसे भटकवणारे लोक भेटतात. माझ्या गावची घटना सांगतो तुम्हाला, इथं बोलायची अशी वेळ आलेली आहे म्हणून मी बोलतोय थोडक्यामध्ये. चांगला सुखी संसार त्या शेवकाचा चालू होता. जसं मोलगरीजी जे बोलले ओळखायचे मार्गदर्शक, तशी तेच कहाणी तुम्हाला सांगतो. माझ्या बहुत्यावरून 10 किलोमीटर तारसा गाव आहे, तुम्हाला माहित आहे.
त्या तारसेची गोष्ट सांगतो माझ्या गावची. नामदेवराव आंगणे म्हणून एक सेवक होता, त्यागी सेवक होता. मंडळा अंतर्गत त्यांचे नाव होणं पूर्ण करून सर्व काही त्यांच्या घरी मंडळातून प्रतिमा होती. त्यांच्या कुटुंब सुखी संसार चालू होता. आता मी माझ्याच नाव घेतो. माझ्यासारख्या व्यक्ती मी त्याला वेगळी दिशा भटकवण्याचा प्रयत्न केला. म्हणतो वेगळी दिशा भटकवली, विनाशकारी विपरीत बुद्धी अशी घडली. काय त्या सेवकामध्ये काय वाटलं काय नाही. जे मंडळांतर्गत प्रतिमा होती बाबाची त्यांनी काढली आणि थैलीमध्ये ठेवली आणि खुटीला लटकवून ठेवली. हा मुलगा की मुलगी आहे हरवलेली आहे, ज्यांची मुलाची असेल त्यांनी घेऊन जा. त्यांची दिशा भटकवल्यानंतर त्यांनी ते भगवंताची प्रतिमा खुटीला लटकवून ठेवली. आणि प्रत्यक्ष घडलेली गोष्ट सांगतो. त्यांनी लटकवली आणि त्याला सांगण्यात आला या उत्तरेकडे म्हणे एक ओम मार्ग आहे नामदेवराव म्हणे, अरे तो घेऊन टाकू म्हणे आपण. पण ज्यांनी सांगितलं त्यांनी नाही घेतला. ज्यांनी सांगितलं त्यांनी घेतलं नाही. तो मंडळाचा सेवक होता. पहा माझ्यासारखे लोक किती हुशार लोक राहतात, कोणाची दिशाभूल कशी करतात. त्याला भटकवण्यात आला आणि ओमचा मार्ग त्यांनी स्वीकारला. जसं ओमचा मार्ग स्वीकारला तसं त्यांच्या कुटुंबावर परिणाम झाला. काही दिवसात तो नामदेवराव नावाचा जो सेवक होता तो पागल झाला सेवक बंधूंनो, आणि पूर्णपणे गाव फिरायला लागला. पूर्ण पागल झाल्यानंतर पूर्ण गाव फिरायला लागला. सरते शेवटी भगवंतांनी त्याला सोडलं नाही. पहा भटकल्यामुळे काय होते. आणि मोरगरीजी जे बोलले आहेत त्यांच्या नाव न घेता त्यांची सुद्धा काय दशा आहे हे तुम्हाला आम्हाला माहित आहे. मला तर चांगल्याच रीतीने माहित आहे. मी जेवढं ओळखतो त्या व्यक्तीला. म्हणून काय होतंय बाबाची कृपा कशी आहे. तो नामदेवराव पूर्ण पागल झाला आणि सरते शेवटी सेवक बंधूंना मरणागती गेला, मरण पावला. त्याच्या चांगला कुटुंब उद्ध्वस्त झाला. त्याला एकुलता एक मुलगा होता. माझे जवळचे संबंध होते. माझ्या सोबत तो शाळा शिकलेला त्यांचा जो मुलगा होता एकाच ठिकाणी शिकलो आम्ही. भगवंताने त्याला सुद्धा सोडलं नाही. बाबांनी जो मंडळ स्थापन करून दिला आणि बाबाच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी कार्य केले आहे त्याची दशा काय होत आहे आपण डोळ्यांनी पाहत आहोत. ज्या ज्या ठिकाणी संस्था गेल्या आहेत आणि बँक सारखे जे बँकने गेली आहे त्यांनी सुद्धा मंडळाचा जो विरोध करून बँकेची वाहवा जे केली होती त्यांची दशा काय झालेली आहे हे सुद्धा तुम्हाला आम्हाला माहित आहे. त्या मुलाला सुद्धा भगवंतांनी सोडलं नाही. सरते शेवटी सेवक बंधूंना त्याला फाशी लागून आत्महत्या करावी लागली. पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाला. म्हणून अशा काही भटकवणाऱ्या लोकांपासून आपल्याला सावध व्हायचं आहे आणि सावध होण्याची वेळ जवळ आलेली आहे. बाबांनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे. ज्या दिवशी आपण मार्गात आलो त्या दिवसाची आठवण करा सेवक बंधूंनो. काही जीवनात कमी नाही. कोरोनासारखा सुद्धा काळ बघितला आहे आपण. काही कोणी कुणाच्या स्वतःच्या मुलगा स्वतःची पत्नी जवळ येण्याला तयार नव्हती. एक बाबाची कृपा भगवंताच्या कृपेने आपण या तत्वशब्द नियमाच्या भरोश्यावर जे होतो आणि खरोखर बाबाने आपल्याला समाधानी दिली. चांगल्या दुःखी कॅन्सर सारखे रोग या मार्गात दुरुस्त होतात. पण जेव्हा आपली आत्मीयता जर चांगली असेल तर मंडळाचे उपाध्यक्ष मनोभावी देशमुख साहेब इथे बसले आहेत. आत्महत्या करायला निघाले होते. कॅन्सर झालेला होता. डॉक्टरने त्यांना सुट्टी दिली. एका दिव्याच्या ज्योतीतल्या तेलाने परमेश्वरांनी त्यांना सुख समाधान दिली. आज परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष तुमच्या समोर बसलेले आहेत. ही बाबाची महान कृपा आहे आणि या महान कृपेला आपण डावण्याचा प्रयत्न जेव्हा करतो सेवक बंधूंनो, अशी कशी परिस्थिती केव्हा येईल परमेश्वर कधी कुणाला सोडणार नाही. पण आपल्याला भटकवण्याचा प्रयत्न जेव्हा हे सेवक करतात जे लोक करतात त्याच्यापासून आपल्याला सावध व्हायचं आहे. ही भटकवण्याची वेळ खूप आलेली आहे. बाबांनी सांगितलं होतं की आगे तुफान आहे. तुफान कोणता आहे. हे जे तुफान आहे नैसर्गिक तुफान जे आहे वातावरण ते चालणार आहे, ते बदलत राहणार आहे. पण या नैसर्गिक तुफानापेक्षा हा जो तुफान आहे हा फार मोठा
तुफान आहे, या तुफानाला आपल्याला सांभाळायचं आहे. आपण बाबाचे सेवक आहोत आणि खरोखर एका शब्दाने बाबाच्या या मार्गात आल्यानंतर सुख समाधानी झाली. आणि याला जर आपण सांभाळलं नाही तर ज्या संस्था कशा डुबलेल्या आहेत तसंच मंडळाला सुद्धा डावलण्याचा प्रयत्न तुमच्या आमच्यासारखे लोक करत आहेत, माझ्या नाव घेत नाही. म्हणून अशा लोकांपासून हुशार राहायचं आहे. शिवबंधून निवडणूक होणार आहे, निवडणूक होईल. जो कोणी पदावर यायचे आहे, जे तुम्हाला वाटेल ते तुम्हाला करायचं आहे. हा निवडणुकीचा मंच आहे. तुम्हाला याच्यासाठी सांगावं लागते आम्हाला की खरोखर बाबांनी जे मेहनतीने जे आपल्याला जे कृपा प्रदान करून दिलेली आहे त्या कृपेला कसं टिकवून ठेवता येईल. एकमेव फक्त मंडळ आपल्या जेवढं आलेलं आहे आणि तो मंडळ कसा आपल्या जेवढं राहता येईल राहिल्या पाहिजे. मंडळ सुद्धा केलेला होता, तुम्हाला माहित आहे. या अगोदर काही पदाधिकारी लोक होते, सर्व काही होते. कोणत्याही प्रकारची भूमिका न घेता आपल्या मंडळाचे सामान सुद्धा बाहेर काढलेला होता. डोळ्याला पाणी येते शब्दातून. मी जेव्हा बँकेचा डायरेक्टर होतो, जेव्हा बँक डुबली, गोरगरीब शोकांनी आपल्या घरातले दागिने काढून त्या आई बहिणींनी माती टाकून त्या बँकेचे शेअर भरलेले होते बाबाच्या काळात. हे तुम्हाला आम्हाला माहित आहे. नसेल ज्या शब्दांना माहित, जे पुराणे सेवक आहेत त्यांना विचारा. डोळ्याला पाणी येते शब्दांना. आणि कशा अशा स्वार्थी लोकांनी ह्या ज्या संस्था डुबवण्याचे प्रयत्न केले आहेत अशा लोकांपासून आपल्याला सावध राहायचं आहे. मंडळाच्या सुद्धा चावी भरणं चालू आहे. मंडळात सुद्धा चावी भरणं चालू आहे. आणि तुम्हाला माहित आहे जनजागृतीचे कार्यक्रम. अरे तुम्ही स्वतः जागा का तुम्ही या सेवकांना जगाने सेवक बिचारे जागले आहे. त्या दिवशी मार्गात आले ते वचनबद्ध झालेले आहे. आणि का तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी जनजागृती सांगता. मंडळाचा कार्यक्रम आहे या बाबाने दिलेल्या शब्दाचा हा कार्यक्रम आज या पुरीमध्ये चालू आहे. काही आमच्या संचालक मंडळातील लोक, आमचे लोक दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रम करून सेवकाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. कितपत चांगला आहे. बंधूंनो, निवडणूक लढा, बिलकुल लढा. कोणत्या पद्धतीने लढायचे आहे तुमच्या अधिकार आहे, आम्हाला त्याच्यात काही नाही. जे परमेश्वराला घडवायचे असेल ते घडवेल. हा मोठा इश्यू नाही. कोण निवडून येणार आहे, कोणाला सांभाळायचं आहे, हे तुम्हाला आम्हाला सर्व सेवकाची आणि त्या परमेश्वराची कृपा आहे. आम्ही त्या निवडणुकीसाठी काही बोलणार नाही. पण सेवकाची दिशा भटकवू नका तुम्ही. मंडळाचे तुकडे करू नका. एकमेव मंडळ आपल्याला जो वाटलेला आहे त्याला टिकवून कसं ठेवता येईल हे सर्व सेवकाची जिम्मेदारी आहे. म्हणून मौला आश्रमचं परिवर्तन काय होत आहे, जे काय होत आहे आम्ही तोंडाने सांगत नाही. आणि मी या माईकवरून जेव्हा बोलतो माझी सुद्धा शहानिशा करा की खरोखर पद्मजी या माईकवर जेव्हा बोलता भरपूर येते साहेब, खूप चांगला गोड बोलू शकतो. माझ्यासारखे लोक गोड बोलतात आणि तुम्हाला बोलतात देतात. पण माझी सुद्धा शहानिशा करा का ह्या व्यक्ती खरोखर तत्व शब्द नियमाने वागतो की नाही, बाबाच्या धोरणाने वागतो की नाही. आणि त्या मंडळामध्ये जेव्हा सहसचिव म्हणून काम करतो हा इमाने बरे करते का नाही ह्याच्यावर सुद्धा तुम्ही लक्ष ठेवा. माझ्यावर सुद्धा लक्ष ठेवा. बंधूंनो, हे तुमची जिम्मेदारी आहे. आपल्या सर्व सेवकाचं मंडळ आहे. हे आमच्या पदाधिकारी लोकांच्या मंडळ नाही. हे आपल्या सर्व सेवकाची जिम्मेदारी आहे. बंधूंनो, मी तुम्हाला आवर्जून सांगतो एकमेकांना सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ अशा प्रकारचे कार्य करा. एकमेकांच्या विरोध जरूर करा. जर माझ्या पटत नसेल तर माझ्या वैयक्तिक तुम्ही बिलकुल विरोध करा. तुम्ही मला सांगा की गमनेजी किंवा मदनकर साहेब, अध्यक्ष साहेब हे तुमच्या बरोबर नाही, आम्ही तुमच्या बिलकुल ऐकण्यास तयार आहोत. पण मंडळाच्या वाईट कृत्य होईल अशी मनात शब्दाभूषण आणून लोकांना बोलवण्याचा प्रयत्न करू नका. याच्याकडे सुद्धा सेवक म्हणून आपल्याला लक्ष द्यायचं आहे. मंडळाने बाबाच्या म्हणण्यानुसार तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, तुमच्या गोरगरीब सेवकाच्या पैशाने मोठ्या आश्रमला विकास होत आहे. 6 एकर शेती तिथं सुद्धा झालेली आहे. आणि मंडळाचा मानस आहे की त्या ठिकाणी चांगलासा दवाखाना आणि गोरगरीब सेवकाची जे मुलं मुली शिकतात, लाखो रुपये आपण डिग्री करता जेव्हा खर्च करतो, आपण गरीब व्यक्ती आहोत, कास्तकार वर्गातले सेवक आहोत. त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी एक आपल्या सेवकांच्या मुला मुली करता चांगला कॉलेज सुद्धा तिथं आपल्याला डिग्री कॉलेज सुद्धा आपल्याला काढायचं आहे. हा मंडळाचा मानस आहे. हा तुमच्या आमच्या सहकार्याने होणार आहे. आणि बाबाच्या कृपेने ते सुद्धा
आपण प्रयत्न करू, कारण की आपण गरीब सेवक लाखो रुपये खर्च करू शकत नाही आणि शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. येणाऱ्या समोरच्या काळात शिक्षणाला फार महत्व येणार आहे. आपण गरीब सेवक एक कपडा कमी घाला, आपण फाटके कपडे घातले तरी चालेल. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी सकाळी जेव्हा घरून निघालो, माझ्या मुलीने मला म्हटलं, पप्पा म्हणे तुम्ही एकच जॅकेट घालून देता म्हणे. मुलगाही शिकत आहे, मुलगी शिकत आहे. मी तुम्हाला याच्यासाठी सांगण्याचे तात्पर्य म्हणजे की येणारा समोरच्या काळ शिक्षणासाठी कसा येणार आहे यासाठी बोलतो. माझ्या मुलीने म्हटलं, पप्पा म्हणे हा एकच जॅकेट घालता म्हणे, तुम्ही दुसरं काही घ्यायच नाही म्हणे, लोकांना कसं वाटते म्हणे. बेटा म्हणलं, आपण फाटके कपडे घातले तरी नेटकर राहायचे म्हणलं, बाबाची जे शिकवण आहे तत्वशब्द नेम आपल्या मनात ठेवा म्हणलं. मी खूप सुंदर दिसलं पाहिजे, आपला चेहरा सुंदर दिसला पाहिजे, यासाठी आपल्याला जगाचे नाही खरी गोष्ट आहे पप्पा म्हणे तुमची. ठीक आहे म्हणे, तुम्हाला जसं वाटतं तसं करा म्हणे, पण मी बोलून त्याप्रमाणे माझ्या मुलीनं म्हटलं. समजून घेणारे आजच्या काळात समजून घेणारे आहे. मुला मुलींना चांगलं शिक्षण द्या आणि खरोखर काळाची गरज आहे. शिक्षण देते वेळेस आपण गरीब आई वडील विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवावं. मुला मुलींनी सुद्धा, मुलांच्या किंवा मुलींचे सुद्धा कर्तव्य आहे. आपले आई वडील दिवसभर राबतात, काबाड कष्ट करतात, लोकांची रोज मजुरी करतात आणि आपल्याला शिकवतात. कशासाठी शिकवतात की माझा मुलगा आणि मुलगी चांगली शिक्षित झाल्या पाहिजे, चांगलं त्यांना वरच्या ज्ञान आलं पाहिजे. पण मुलं मुलींना सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा लक्ष ठेवा. संगणक घेऊन द्या, कॉम्प्युटर घेऊन द्या, पण मुलांनी मुलींनी याचा दुरुपयोग करू नये. आजच्या काळात फार बिकट आहे. नाही तर वडील कमवते आहे, आई वडील आपले पैसा देत आहेत, त्याचा दुरुपयोग करू नका. आपल्या आई वडिलांची मान खाली जाणार नाही. शेवट करतो याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवा की माझे आई वडील गरिबीतून उन्हातान्हात कष्ट करून आम्हाला शिकवतात. त्यांच्या कष्टाची उन्नती कशी, त्याच्या कष्टाचं आपल्याला कसं उज्ज्वल भविष्य होईल याकडे लक्ष द्या. नाहीतर वेगळ्या दिशेने जाऊ नका. कॉम्प्युटर, मोबाईल याचा सुद्धा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. आणि एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय की ज्या दिवशी आपण मार्गात आलो, शेवट कशासाठी मार्गात आलो, ह्या दिवसाची आठवण आपल्या मुला मुलींना बिलकुल बनवून द्या. त्यांना सांगा की आजची जी पिढी येणारी आहे त्यांच्यावर खरोखर आपल्या मार्गाचे संस्कार दिले पाहिजे की खरोखर आमचे आई वडील कसे दुःखी होते आणि या मार्गात आल्यानंतर कसे सुखी झाले आणि खरोखर सुखी झाल्यानंतर या मार्गात कसे जीवन जगत आहे याची जाणीव त्या मुला मुलींना सांगायचं होतं. ही फार मोठी काळाची गरज आहे. त्या सर्व गोष्टी आपण समजदार सेवक आहोत आणि या परिसरात जास्त बोलण्याची काही गरज सुद्धा नाही. आणि खरोखर तत्वशब्द नियमाने चालणारे सेवक या परिसरामध्ये आणि येणारा समोरचा काळ हा फार बिकट आहे. म्हणून कोरोना सारखं पाहायला तुम्हाला मी सांगितलं, म्हणून येणारा समोरचा काळ सुद्धा बिकट आहे. म्हणून बंधूंना एकच विचार ठेवायचा आहे, तत्वशब्द नियमाचे पालन करा आणि ज्या दिवशी आपण मार्गात आलो त्या दिवसाची आठवण ठेवा. कोणी इकडे तिकडे भटकवण्याचा जर प्रयत्न करत असतील, स्वतः बाबांनी आपल्याला बुद्धी दिली आहे, तत्वशब्द नियम दिले आहे, नियमावली दिली आहे, त्याच्याकडे लक्ष द्या आणि आपला जीवन आपला घर संसार सुखी ठेवा. एवढंच बोलतो आणि तुम्हाला या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या शब्दाला इथेच थांबवून सर्वांना माझे नमस्कार. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. खरंच आहे, आज काळामध्ये जगत असताना ही धावपळीचं जग आहे आणि ह्या जगामध्ये जगत करत असताना तुमच्याकडे ज्ञानाचा ज्ञानाचा भंडार असणे खूप गरजा आहे. कारण तुम्हाला आज प्रतिस्पर्धा स्पर्धामध्ये आणि हा दैनंदिन जीवनामध्ये जगाचं असेल तर तुम्हाला तुमच्याकडे शैक्षणिक आणि ज्ञानाचा भंडार खूप गरजेचा आहे. तसेच बाबाने दिलेल्या तत्वशब्दांचा आणि संस्कारांचा सुद्धा आपल्याला आत्मसात करायचा आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनामधून आपल्या मुलांमध्ये तो रोपट ज्ञानाचं बाबांनी दिलेल्या संस्कारांचं ओवायचं आहे. कारण आम्ही गेल्यानंतर आमच्या मुलांना कुठल्याही प्रकारे मन न भटकता बाबा विशेष आपली आपुलकी असायला पाहिजे हे प्रत्येक आई वडिलांचं प्रत्येक कर्तव्य आहे. आणि आम्ही जर त्या रोपट्यामध्ये लहानपणीच त्या मुलांमध्ये तत्वशब्द नियमाचं आणि बाबांनी दिलेल्या नियमावलीचं जर आम्ही ज्ञान आपल्या मुलांमध्ये लहानपणापासून जर होत गेलो तर आमचा मुलगा संसाराच्या आणि वाईट व्यसनाकडे आणि कुठल्याही जाणार नाही. याच्या खूप असं बहुमूल्याचं मार्गदर्शन गपने काकाजींनी ह्या शुभप्रसंगी आम्हाला दिलेला आहे. बघा आता चर्चापैकीचे शेवटचा टप्पा
मार्गदर्शनाची खरंच वाट पाहत होतो ते परमपूज्य परमात्मा एक शोक मंडळाचे अध्यक्ष आणि आजच्या या भव्य सवय संमेलनाचे अध्यक्ष श्री माननीय महोदय राजूजी मदनकर साहेब आजच्या या शुभप्रसंगी आम्हा सर्व सेवकांना अध्यक्षीय मार्गदर्शन करतील असे मी सर्व सेवकातर्फे आपल्याला नम्र निवेदन करतो. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आजचे हे भव्य सेवक संमेलन मौजा कुही एकविरा नगर पांडेगाव रोडच्या या भव्य पटांगणामध्ये या संमेलनाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे. त्यानिमित्त ही भगवतकाळाची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे. या भगवतकाळाच्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. भगवंताला माझे प्रणाम. परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे संस्थापक मानव धर्माचे प्रणेते आम्हा सर्वांचे सद्गुरू महांतजी बाबा जगदीशजी सर्व उपस्थित आहे. बाबांना माझे प्रणाम. बाबांना वेळोवेळी सहकार्य करणारे आम्हा सर्वांना प्रेम देणारे आमच्या सर्वांच्या मातोश्री वाळवण्यासाठी ढुबळीकर सुद्धा उपस्थित आहे. मातोश्रीला माझे प्रणाम. आजच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे संस्थेचे मोर्चाचे योगेश आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय मनोजी देशमुख साहेब, कोषाध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी उराडे साहेब, संचालक टिकाणजी भंडारकर साहेब, वासुदेवजी परवळे साहेब, हकराजी जिक्काटे साहेब, विठ्ठलरावजी शिरसागर साहेब, या मंचावर विराजमान सर्व आदरणीय ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी, आदरणीय मंच, या परिसरातील सर्व राजनीतिक पक्षातील नेते मंडळी, आमच्या या स्टेजवरून नुकतेच मार्गदर्शन करून गेलेले या क्षेत्रातील उमरे क्षेत्रातील आमदार सन्माननीय राजूजी पालवे साहेब, माजी आमदार सुधीरजी पालवे साहेब, त्यांचे सर्व सहकारी, या गावातील सरपंच, उपसरपंच, तंटा मुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील, गावकरी मंडळी आणि उपस्थित ज्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढते सर्वस्व सेवक सेविका आयोजन बाळगोपाळ या सर्वांना माझ्या प्रणाम. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक सन्माननीय शेषरावजी वैद्य व रमेशजी धनजोडे साहेब, मार्गदर्शक आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन होते सन्माननीय ज्ञानेश्वर दादा भोसकर, त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांना माझा नमस्कार. आजची ही चर्चा बैठक बाबांनी दिलेली 4.3 शब्द 5 आणि सेवकांवर घडलेले अनुभव या विषयावर होता. आज माझ्याकडे जास्त वेळ आहे. 5 वाजेपर्यंत कार्यक्रम चालते, काही विषय नाही, परंतु मला या ठिकाणी जास्त बोलण्याचे असं काही वाटत नाही, कारण इथं खूप लोक या ठिकाणी आले आहेत. प्रपंच साधून परमार्थ करतो, कोण कसा अर्थ लावतो माहिती नाही. मी मार्गामध्ये आलो, मला दुःख नव्हते, मी वेळोवेळी सांगतो आणि हा लाईव्ह कार्यक्रम चालू आहे आणि असतात ते आम्हाला माहिती नसते. लाईव्ह कार्यक्रम सुरू असते, आम्हाला माहिती नसते आणि मला माझ्या मोबाईलमध्ये ते उघडून मला लाईव्ह कार्यक्रम कसा चालू आहे मला पाहताही येत नाही. विशेष म्हणजे मी प्रथम मार्गामध्ये आलो, मला व्यसन नव्हतं, दारू सट्टा जुवा लाठी इतर कोणत्याही प्रकारचं व्यसन नव्हतं. मी माझ्या मुलामुलींच्या शिक्षणाकरता, माझा व्यापार, माझा धंदा चांगला चालावा याच्याकरता आलो. माझ्या आईला बुधबाधा होती, ती वेगळी राहत होती. मग नंतर माझी आई माझ्या या कार्यामध्ये आली, संमिलित झाली. तिला बुधबाधा होती, बिना पैशाने या मार्गामध्ये समाधान मिळालं. आज आम्ही समाधानाने जीवन जगत आहोत. प्रपंच साधून परमार्थ करणे म्हणजे काय? आपापल्या परिणाम आपापल्या पद्धतीनं लोक त्याची व्याख्या करतात. मी माझ्या पद्धतीने करेन, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. आता प्रपंच साधून परमार्थ करणे म्हणजे काय? प्रपंच म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये तुमची पत्नी, तुमचे आई वडील, तुमचे मुलं मुली, सून नातवंड यांच्या संगोपन बरोबर रित्या, मानव धर्माच्या रित्या जर व्यवस्थितरित्या जर
तर ती खरी त्या मानव धर्माची जोपासना. आणि जर तुमच्या कुटुंबामध्ये जर असं नसेल तर तो प्रपंच साधून फक्त परमार्थ करण्यामध्ये भगवत कार्य करणे तुला प्रपंच साधून परमार्थ म्हणता येणार नाही. आम्ही पाहतो, आम्ही करतो आहे. अनेक कार्यक्रम होतात. मगाशी महेंद्रदादा मोरदाराने खूप सुंदरसा या ठिकाणी मारला. आता मंडळाचे लोक म्हणजे कोण? आदरणीय मंचवी आहे, तुम्ही बी मंडळाचे लोक, हेही मंडळाचे लोक, आम्ही लोक. मग आम्हीच एकमेकाच्या याच्यामध्ये बोलतो, कार्यक्रम घेतो, नवव्यवहार करतो. जे बाबाच्या आरतीमध्ये धर्मराज दिनावर बाबाने हाकलून लावलं. मग वेगवेगळ्या बाबा गेल्याच्या नंतर वेगवेगळ्या संघटना निर्माण झाल्या, विचार बदलले, माणसंही बदलले. आम्हाला आज खरी गरज काय? जनजागृती लोक जागवण्याची काम. आम्ही जेव्हा मार्गात नव्हतो तेव्हा आम्ही जागलो नव्हतो, तेव्हा आम्ही झोपलो होतो अंधश्रद्धेमध्ये, भूतबाधेमध्ये, तांत्रिका मांत्रिकाकडे जात होतो, जगत होतो त्यांच्या आश्रयात. आज नाही, आज आम्ही जागृत आहोत, जागलेले आहोत, दुमत नाही. परंतु त्यांच्या विचारामध्ये कुठं फरक पडला असेल तर तो झोपला असेल. आणि असे झोपलेल्या लोकांना, सोंगून झोपलेल्या लोकांना उठवलं तरी तो उठणार नाही, त्याच्यामध्ये झोपला. मग त्या जनजागृती करणे, हे करणे, ते करणे, याला काही अर्थ नाही. कोणत्या पद्धतीने प्रपंच साधायचा, का साधायचं, कसं वागायचं, कसं वागणूक करायची, हे आपल्या आई वडिलांनी शिकवलंय, बाबांनी शिकवलंय. जन्म देणारा वेगळा, पालन पोषण करणारा, मार्ग दाखवणारा हा वेगळा. आम्ही त्या मार्गाने बरोबर उत्कृष्टरित्या चालतो किंवा नाही हे तुम्हाला आम्हाला सर्वांना ठरवायचं आहे. आधी या कॅमेरेवाले दादांना रोडच जाम करून टाकला. तू याचा मार्ग होता ना, अटकवलं त्याला. आता त्याने काय म्हणावं? त्याला म्हणता येणार नाही. त्याला जर म्हटलं तर तुमचा फोटो येणार आणि फोटो आले नाही म्हणजे तुम्ही लाईव्ह दिसणार. ते दिसायला पाहिजे ना कोण कोण बसलाय, समोर कोण बसलाय, मागं कोण बसलाय, कोणाच्या डोक्यात कोणती टोपी आहे, स्वार्थाची टोपी आहे, घरची स्वार्थाची टोपी आहे, हे बी दिसायला पाहिजे. हे गरजेचं आहे. मला एकच पटते, मंडळाच्या अधीन राहून, मंडळाच्या स्वाधीन राहून, नियमावलीमध्ये प्रत्येक नियम लिहिलेले आहे. तुम्हाला मला मार्गदर्शन करण्याची किंवा मार्गदर्शन करण्याची तुम्हाला काही गरज नाही आहे. नियमावलीमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे. एखादा सेवक जर चुकला असेल तर मार्गदर्शकाकडे गेला असेल, त्या मार्गदर्शकाकडे त्यांनी चूक सांगितली, त्यांनी सांगितलं की तू भगवंताजवळ शब्द ठेव. तो हे सांगत नाही की माझ्याजवळ शब्द ठेव, भगवंताजवळ शब्द ठेव. मग कावले सांगत मार्गदर्शक की माझ्याजवळ शब्द ठेव म्हणून भगवंताजवळ शब्द ठेव आणि भगवंताला माफी माग, बाबांना माफी माग आणि आपल्या चांगल्या कार्याची सुरुवात कर. मागाशी खरोखर चांगलं या ठिकाणी थोडक्यात झालं, पण चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी झालं आहे. प्रत्येक ठिकाणी होत आहे. आम्ही म्हणतो जाग जा, कोणी म्हणतो झोपून जा. तुम्ही तुमच्या परीनं प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक याच्यामध्ये कोणती सहल असेल, यात्रा असेल, सेवक संमेलनामध्ये स्नेह मिळेल. आम्ही काही वर्षाच्या नंतर, 1-2 वर्षाच्या नंतर आपली भेट होत राहते. एवढे सारे लोकांचे दर्शन होणं म्हणजे साधारण बाब नाही आहे. एवढे लोक या ठिकाणी येतात. याच्यामध्ये बी असतात 900 3 प्रकारचे लोक असतात. कोणी भगवत कार्याच्या फक्त भगवत कार्य करायला येतात, कोणी बाहेर जातील, टवाळक्या करत राहतील, कोणी घडी पाहत राहतील, उलट सिद्ध कामं चालू राहतात. प्रत्येक धर्मामध्ये आहे, तुम्हाला माहित आहे. आणि खरा तो जो फक्त त्या भगवत कार्याकडे विशेष लक्ष देत राहते तो मर्यादित
भगवत नाम पर, नहीं तो आजकल तो चालू है मरियम जी है किसी मार्गदर्शक के नाम पर, अध्यक्ष के नाम पर और लोगों के नाम पर। हा पर्दा खूप चालू आहे। बाबांनी सांगितलं तुझे आहे तुझ्यापाशी तरी तू जागा बोलला असेल। आम्ही विसरलो ना भाऊ, आत्मा ही परमात्मा आहे, आमच्या आत्म्यामध्ये भगवान आहे। बाबांनी दिलं ना, बाबांनी सांगितलं कुठं जायची गरज नाही आहे, देव देवळात नाही आहे, तुमच्या आत्म्यामध्ये आहे। देहाची तिजोरी भक्तीसाठी ठेवा, उघडदार देवा, आता उघडदार देवा। आम्ही कोणाचे दार उघडतो? अध्यक्षाच्या, उपाध्यक्षाच्या का कोणा संचालकाच्या की मार्गदर्शकाच्या? तुम्हाला तुमच्या दार उघडायच्या, स्वतः पालक करायची आहे की आम्ही त्या पद्धतीचे आहोत का, त्या पद्धतीची तुमची आमची वागणूक आहे का, देवदुर्गामध्ये वागतो आहे? हा सेवक संबंध हा साधारण नाही आहे। एवढा पैसा तुम्ही लोक खर्च करता का? तुम्ही जेवणे करता हा खर्च करता का?